कौशल यार घेऊन जा ते सगळं. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा वेग या चेंडूला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू, चांगल्या गोलंदाजीनं सुरुवात या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये निलेश धनवडे करताना पाहायला मिळतो आहे. 3 चेंडू अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत टाकलेत. डीसीसी पौंड कोंडावळे टीमनं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. वेदांत आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय तनुज पवळे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची लढत आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय मेडॉपच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. पायाचा वेध त्या ठिकाणी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. षटकाची होईल समाप्ती. निर्धाव षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी निलेश धनवडे या ठिकाणी प्रस्तुत करत असताना पहिलं षटक निर्धाव. कोणती धाव या षटकात येताना पाहायला मिळत नाही. 18 चेंडूंचा खेळ शेष. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. पाहायचे षटक क्रमांक 2 कुणाच्या हातात सोपवलं जातंय. स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय, पाहतोय, आनंद घेतोय. तनुज पवळे आणि या वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आता षटक क्रमांक टाकले जाईल ते दुसरं आणि गोलंदाजी मार्कवरती महेंद्र उबाळे हे षटक क्रमांक दुसरं घेऊन येताना आपण पाहतोय. व्यूहरचनेमध्ये नक्कीच बदलाव त्या ठिकाणी मात्र जो केला जातो आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तनुज या अगोदर देखील प्रभावित केलंय दिवसभराच्या सत्रात. दूरवरचे फटके तनुजाच्या बॅटमधून आपण पाहिलेत. पाहिजे की या महत्वपूर्ण मॅच मध्ये कामगिरी कशा प्रकारे करतोय तनुज. स्लोअर 1 त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. संधी प्राप्त झाली एक उलट्या दिशेला. ओ काय झेल टिपलाय. पहा लागले का, लागले का पहा. पहा डोक्याला मार लागलाय का. जबरदस्त झेल अगदी आपण पाहतोय. म्हणजे एका क्षेत्ररक्षकाकडून निसटला, दुसऱ्या क्षेत्ररक्षकांनी तो झेल कंप्लीट केलाय. तनुज परतताना पाहायला मिळतोय पॅव्हेलियन मध्ये. जे 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आकाशकडून निसटला आणि त्यानंतर मात्र बॅकअपला जो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी अक्षय हा झेल कंप्लीट केला. जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज जखमांची पर्वा करत नाहीयेत. क्रीडांगण कधीच रणांगण बनून गेले अगदी आपण पाहतोय. मारलेला सूर, त्यानंतर मात्र कंप्लीट केलेला झेल. कॅच ऑफ द डे म्हणून या झेलकडे नक्कीच पाहता येईल. शून्यावरती पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय. पाठीमागचे 7 चेंडू कोणत्या प्रकारचे धाव येत नाहीये आणि एक विकेट पाहायला मिळते. रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त प्रदर्शन
महेंद्र उबाळे षटक क्रमांक 2 मध्ये करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती टिपलंय त्या ठिकाणी या तनुज यांना. चेतन गोळे आणि वेदांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ जास्त घेतला जातोय, वेळ वाचवा. वेळेच्या सूचना वारंवार माझ्यापर्यंत येत आहेत. आता क्षेत्ररक्षणाची पॅनल्टी न देता दुसरी पॅनल्टी दिली जाईल या ठिकाणी हा निर्णय कवला जातोय. टाइम खूप महत्वाचा आहे. ओव्हर क्रमांक 2 जारी. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि आती घाई संकटात नाही. विकेटचं होईल पतन. थँक्यू. एक या धाव संख्येवरती 2 गडी गमावलेत मैदानाच्या आतमध्ये. पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 7वी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी. या वेळेला अगदी आपण पाहतो आहे संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली होती, परंतु सूर्याचा अडथळा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचे जसेही हावभाव पाहायला मिळतात. अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड असेल. अगदी आपण पाहतोय 3 धावा. 9 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या इनिंग मधले. फक्त 3 धावा येताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला या फटक्यात ताकद पाहायला मिळाली, परंतु सीमारेषेच्या लगत आणखीन एक उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी मात्र टिपलाय. थँक्यू थँक्यू. 3 या धाव संख्येवरती 3 गडी बाद. 1.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 3 या धाव संख्येवरती 3 गडी बाद. अनिकेत पवळे आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. संघर्ष करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट. फलंदाजांचं मोठं स्क्वॉड आहे, मोठी फळी आहे. यावेळेला बॅटची कडा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल प्राप्त केली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल 4 धावसंख्येवरती. झुंजावं लागतं एकेका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये. तशा प्रकारची प्रभावी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे. 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा बिग हिट केलाय. आता एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमापार खणखणीत चौकार. दोन षटकांचा खेळ संपला. 4 ची सरासरी बनवल्या गेल्या त्या 8 धावा. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. कुमार आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शांत वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी गरजेची. स्फोटकता, दाहकता, आक्रमकता
या गोष्टी या खूप महत्वाच्या या इनिंग मध्ये अगदी आपण पाहतोय. 2 षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं, शतरक्षकांचं वर्चस्व नक्कीच पाहायला मिळालं. उर्वरित 2 षटकांमध्ये आक्रमकतेची गरज, एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी अगदी आपण पाहतोय. यावेळेला षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. व्यूहरचना वारंवार बदलवली जाते त्या ठिकाणी. चला टाइम लिमिट्स. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. कटचा फटका खेळलाय. वन रन शॉट. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला एक एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक स्थिर. धावफलकावरची धावा त्या 9 धावा. षटक तिसरं मार्गस्थ असताना यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू रोखून ठेवलंय. आदित्य ठोंबरे म्हणजे पहिल्या 2 षटकात जी गोलंदाजी पाहायला मिळाली तीच लाईन अँड लेंथ आदित्यकडे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना जो पाहायला मिळतो आहे. थँक्यू. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतो आहे. थोडस संत आणि शांत गतीनं धावफलक वाहताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आक्रमकतेची गरज, परंतु विकेटवरती विकेट पाहायला मिळतात आणि या धावा बनवण्यापासून देखील वंचित ठेवले गोलंदाजांनी. आदित्य ठोंबरे देखील जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. ऑन साइडच्या दिशेला डीप मधून शतरक्षक चेंडू वरती येतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. एक धाव खूप महत्वाची. 2 धावा कंप्लीट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 11 वरती बऱ्याच उशिरानंतर 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करताना पाहायला मिळते. 11 वरती धावून पोहोचताना आपण पाहतोय. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू हातातून निसटलाय, सटकलाय आणि येतोय चौकार. 4 मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. थँक्यू व्हेरी मच. अगदी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता टाकलं जाईल षटक क्रमांक 4. यश पवळे 2 चेंडूंचा सामना केलाय. 6 वरती कुमार 1 चेंडूचा सामना केलाय. 4 वरती खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत तिसऱ्या षटकामध्ये धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या आणि 15 पर्यंत धावफलक नेऊन पोहोचवले. अंतिम षटक. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होईल. सुमित जाधव
यावेळेला या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळेल. 22 म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. धावफलक 16 वरती. एक एक धाव खूप महत्वाची आणि एक एका धावेसाठी केला जातोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. प्रयत्न सुरेख, परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार लॉंग ऑनला. लॉंग ऑनला हा षटकार खेळून काढला. अगदी आपण पाहतोय यावेळेला चपळाई यष्टरक्षकाची. यष्ट्या उडवल्यात आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. यष्टीचित स्टंपिंग. बॅट्समन हाय तूरण धुंदार. 6 बॉलात 6 षटकार. चौकाराचा बादशाह म्हणतात तुला. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. अरे पाहिजे तेवढ्या दिन दिरक्या तुला. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. 3.3 षटकांचा खेळ. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 22 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय अनिल गवारे आणि या सन्माननीय रवी पिंजन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विनंती आहे सगळ्या संयोजकांच्या वतीनं आपल्याला की आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. झेल होतोय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकातील काही चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत, बाकी आहेत. सुमित जाधवचं हे महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. यष्ट्या उडवल्या. चपळाई पाहायला मिळते. धावबाची संधी पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. विकेट पाहायला मिळेल धावबाची. बावीस या धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय 7 गडी बाद. 3.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गोलंदाजांना जबरदस्त कामगिरी केली. सुमित जाधव देखील 5 चेंडू टाकलेत, 6 धावा आतापर्यंत खर्च केल्या, 2 विकेट या अखेरच्या षटकामध्ये देखील येताना आपण पाहिल्यात. सुमित पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फटका तर खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल. सीमारेषेच्या लगत एक सुरेख झेल. 22 वरती 8 गडी बाद.
23 is target. सन्माननीय प्रसाद पारखी, जुपनी बहादर, आपले हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला बॅट्समन पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि या DCC पौड कोडनावळे यांच्यातील ही लढत आपण पाहतोय. सामना क्रमांक 7 या ठिकाणी जारी अगदी आपण पाहतोय. चला यानंतरच्या दोन टीम श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि या नेरे. अनिल सर गवारे, आपलं हार्दिक स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचे. सन्माननीय अनिल गवारे सर, आपलं हार्दिक स्वागत. चला बॅट्समन आलेले आहेत. आमचे डीजे अतिशय सुरेख काम करतायत. डीजे विजय अगदी आपण पाहतोय. या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार बाकी होता, त्याचं वितरण केले जाते. सन्माननीय समीर भाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते वितरण केले जाते. मंगेश अगदी आपण पाहतोय यांना हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. चला नेक्स्ट मॅच, नेक्स्ट बोर्ड टीम श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि नेरे या दोन्ही टीमला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहावं. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे सोई ना मुझसा गलेर यारो शेरों. वाह, डीजे विजय, सुंदर वातावरण निर्मिती अगदी आपण पाहतोय. दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. महेंद्र उबाळे स्ट्राइक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. बावीस चेंडू 18 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. ऑन साइड ड्राईव्ह अगदी आपण पाहतोय. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती
चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत त्या ठिकाणी आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. अनिल सर गवारे यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होईल. श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 मध्ये खेळ रंगला खास. नवीन सामन्यासाठी पाहूया कोण होणार आहे टॉस का बॉस. नो बॉल आहे आणि नो बॉल वरती हा चौकार येताना पाहायला मिळतोय. एकूण धावा 5 येताना पाहायला मिळतील या चेंडूवरती. अनिल गवारे सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचची. दोन्ही कॅप्टन समोरासमोर. दोन्ही कॅप्टन यंग टॅलेंटेड अगदी आपण पाहतोय. टॉस झालाय पलीकडच्या कक्षामध्ये आणि या मारुंजी टीमनं टॉस जिंकलाय. शतरक्षण करण्याचा निर्णय असेल. अक्षय यनपुरे आणि महेंद्र उबाळे जोडी मैदानाच्या आत. बॅटची कडा लागताना पाहायला मिळते. धाव कोणत्या प्रकारची मिळणार नाही. अगदी आपण पाहतोय धावफलक 11 वरती स्थिर. 20 चेंडू 12 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. यावेळेला आणखीन एक डॉट बॉल. पाच चेंडू 11 आतापर्यंत मात्र ज्या दिल्यात. अक्षय यनपुरे 3 चेंडू 4. त्याचबरोबर महेंद्र उबाळे 3 चेंडू 5 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय स्पंच केलाय. चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. चौकारासाठी 4 रन. समीकरण या मॅचचं बदलताना पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक असतील 18. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. बिनबाद 15 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. अक्षय यनपुरे 4 चेंडू 8 वरती तर महेंद्र यनपुरे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 5 वरती खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हाफ ट्रॅकर त्या ठिकाणी या डीप एक्स ट्रॅकवरच्या दिशेला एक टप्पा खातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकारासाठी 4 रन. चार धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. चेंडू शिल्लक असतील ते 17 चेंडू आणि 4 धावांची गरज. डीसीसी या पौड कोंडावळे ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. या वेळेला हा फटका अगदी आपण पाहतो आहे. विजयी षटकार 6 धावा आणि याच बरोबर डीसीसी पौड कोंडावळे टीम या ठिकाणी विजय मिळवताना पाहायला मिळते. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन.